भाजपचा मुख्य अजेंडा हिंदुत्ववादाचा आहे, हिंदू राष्ट्र करण्याचा आहे आणि तुम्ही तर म्हणता की सर्व धर्म समभावाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतात. हे एकमेकांविरोधी स्टेटमेंट नाही का? नाही, विरोधी स्टेटमेंट नाही आहे. एक तर अजेंडा भाजपचा जरी असला तरी हिंदू देशामध्ये मेजॉरिटी नाही आणि त्यामुळं हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन जाणार अजेंडा. आणि आम्ही एनडीए सोबत आहोत, ते जरी काही मुद्द्यावर मतभेद असले तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. आपल्याला माहित आहे की जॉर्ज फर्नांडिस, नाही जॉर्ज फर्नांडिस, नंतर नितीश कुमार, नंतर ममता बॅनर्जी, असे नवीन पटनायक, डीएमके, असे अनेक जे पक्ष होते ते पक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये होते. त्यामुळं कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आम्ही एकत्रित आहोत. प्रत्येक मताशी, आमच्या प्रत्येक मताशी ते सहमत आहेत असं नाही आहे आणि त्यांच्या प्रत्येक मताशी आम्ही सहमत आहोत असं नाही आहे. पण मोदींचा जो अजेंडा आहे तो अजेंडा सबका साथ सबका विकास का अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याप्रमाणे आम्ही पुढे चाललेलो आहोत. भाजपचा व्यक्तिगत जरी अजेंडा हिंदुत्वाचा असलाही तर हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की हिंदुत्व म्हणजे सगळे महाराष्ट्रात राहणारे लोक, ज्यांना महाराष्ट्र मान्य आहे असे लोक सगळे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा मुस्लिम मोर्चा सुद्धा आहे, मायनॉरिटी मोर्चाही आहे. त्यामुळे ते मुसलमानांचा विरोध करतायत असं अजिबात नाही आहे. आतंकवादी मुसलमान आहेत काय, अशा लोकांना त्यांचा विरोध आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे त्यांचा पूर्वीपासूनचा जो अजेंडा आहे. पण नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास अजेंडा घेतल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पाठबळ मिळालेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला की फक्त मराठ्याच्या मतावर निवडून येत नाही आहे, म्हणून त्यांनी निवडणुकीतून मागायला घेतली आणि सर्व समाजाचा पाठिंबा मिळाल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. बीजेपीला माहित आहे की सगळ्या जाती धर्माची मतं मिळाल्याशिवाय आपण निवडून येत नाही आहे. त्यामुळे मोदींच्या प्रभावाखाली सगळ्या मुस्लिम कम्युनिटीने 10% मुस्लिम कम्युनिटीने मोदीजींना मतदान केलेलं आहे. 3 तलाकच्या निर्णयानंतर अनेक मुस्लिम महिलांनी त्याला मतदान केलेलं आहे. तरुण मुस्लिम लोकांनी त्याला मतदान केलेलं आहे आणि मुस्लिमांनी एवढं घाबरण्याचं कारण अजिबात नाही. इथं त्यांना इथं राहण्याचा अधिकार आहे, तिथले नागरिक आहे, त्यांना इथून कोणीतरी घालवून देईल असा विषय अजिबात नाही आहे. त्यामुळं जरी काय वैचारिक काय मतभेद असले तरी आम्ही आमचे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतही मतभेद होते, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आम्ही एकत्रित आलो आणि शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये केला आणि महाराष्ट्रामध्ये दलित ते भाजप शिवसेनेबरोबर आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला 2012च्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये आरपीआय हा शिवसेना भाजप सोबत आला त्यावेळेला त्यांना युती म्हणायचे, पण आम्ही सोबत आल्यानंतर त्याला महायुती म्हणून लागलेली आहे. त्यामुळे आरपीआय त्यांच्या बरोबर आल्यामुळे त्याला महायुती म्हटलेलं आहे. आता अजितदादा आणि आपले एकनाथ शिंदे आणि अजितदादा आले म्हणून त्याला महायुती म्हणतात असं नाही आहे. ते आलेले त्यांचं स्वागतच आहे. पण आरपीआय आमचा छोटा पक्ष आहे, इमानदार लोकांचा पक्ष आहे. मान अपमान सहन करून आपण आपल्या मित्र पक्षासोबत राहिलं पाहिजे भूमिका घेणारा माझा पक्ष आहे. माझे कार्यकर्ते सगळे आम्हाला जागा नाही मिळाल्या तरी आम्ही अत्यंत मनसोखपणे आम्ही महायुतीचा प्रचार करतो आहोत आणि महायुतीच्या सत्तेवर आल्यानंतर त्याचा आम्हाला लाभ नक्की मिळेल. त्याप्रमाणे आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महायुती सत्तेवर नक्की येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. हे तुमच्या वर्तमानपत्रामध्ये लिहून ठेवा की महायुती सत्तेवर येणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री